तर दोन बॅटर्स, दोन फलंदाज, लेफ्ट अँड राईट हँडेड बॅटिंग कॉम्बिनेशन जे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती चिंचवड एक्सप्रेस अमित महाजन सज्ज होणार आहे. स्ट्राईक एंडवरती जर आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅटर किरण मोरे, यशस्वी जयस्वाल सोबत या देखील खेळून ड्रेसिंग रूम शेअर केली आहे. प्रॅक्टिस सेशनमध्ये हा देखील खेळू त्या समवेत खेळलाय. नॉन स्ट्राईक एंडला देखील आपण पाहिलं तर छोटा पॅकेट बडा धमाका सध्याला मॅन इन फॉर्म अथर्व बुट्टे. मागील मॅचमध्ये कमालीची बॅटिंग केली. तर जाऊया मॅचच्या दिशेने. जसा बॉल पडेल टायमर सुरू होणार आहे. वेळ सांगितली जाते पहा 12:45 लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती नक्की चेंडू हाताळला. अगदी फुलर लेनचा वाईड लाईनला टार्गेट करत केली जाणारी गोलंदाजी आपण पाहिली. बॅटची हलकीशी कडा आणि चांगली फिल्डिंग. शॉर्ट थर्डमॅनला पण 40+ अनुभवी खेळाडू दीपक जानकर यांना पाहतोय. टोपण नाव मामू आणि एक चांगले गोलंदाज ते देखील 40+ अकाउंट ओपन केले गेलं. खाता उघडलं पहिल्या चेंडूवरती. प्रेक्षकांचे देखील तोडुंब गर्दी पाहतोय आपण. ऊन कोणी पाहत नाही, वारा पाहत नाहीये. जिथे जागा मिळेल तिथे बसून क्रिकेटचा आनंद घेतला जातोय. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हचे देखील आमचे प्रत्येक कॅमेरामॅनचं कौतुक असणार आहे. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. या इथे मात्र बॅकफुटला थांबून कट केला. स्क्वेअर कट झटपट पटापट, परंतु क्षेत्ररक्षक देखील असतील. ओहो क्या बात आहे. स्वतःला झोकून दिला, चेंडू रोखून ठेवला. 2 धावा पळून काढल्यानंतर तिसऱ्या धावेसाठी देखील धावपळ पळापळ आणि धाव्यांची चळवळ मैदानाच्या आतमध्ये सुरू. क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक असेल. चांगला एफर्ट तिथे लगावला होता डीप कव्हर पॉइंट मध्ये. स्वप्नील पिसाळणे बघा ब्लॅक बेल्ट संपन्न झालेला हा खेळाडू आहे. एक चांगले फिटनेस, चांगला ॲथलीट स्वप्नील पिसाळचे देखील नावी एक रेकॉर्ड आहे. गोडाऊन चौक खडी मशीन या ठिकाणी जे नक्कीच सुसज्ज असं मैदान आपण पाहिलं. त्यामध्ये शिवकरंडकामध्ये एका मॅचमध्ये जवळपास 8 कॅचेस टिपण्याचा विक्रम रेकॉर्ड स्वप्नील पिसाळचा आहे. ओ हो क्या बात आहे. अजून एक तेस्तार खोलवर पद्धतीचा टाकला गेलेला चेंडू होता. चेंडू निघून गेला. बॅट उशीर आली. किरणकडे देखील लेदर क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव आहे. शांत संयमी खेळीसाठी किरण ओळखला जातो. परंतु प्रत्येक वेळेस अलीकडचे क्रिकेट जर का आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूपासूनच फलंदाज आक्रमक अटॅकिंग अग्रेसिव्ह होत असतात. आता मात्र स्टेप आउट होऊन रीड केलं, फॉलो केलं, ओळखलं की नेमकं किरण काय करणार आहे माझ्या विरोधामध्ये अमितने. आणि वेग तर होतात परंतु त्यानंतर काहीचे फिंगर रोल केले, चेंडूवरती वळण दिलं. पहिल्या 4 चेंडूमध्ये धफलकावरती 4 धावा आहेत. 2 चेंडू शिल्लक असतील. पुढील पर्वाची देखील तयारी आता स्पर्धेचे मुख्य आयोजक मान्य श्री कैलास भाऊ लांडगे असतील आणि त्यांचं संपूर्ण मित्रपरिवार बरोबर राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी आतापासूनच तयारीला लागणार आहेत. यावेळेस मात्र अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूला कट केलंय. झटपट चेंडू पुन्हा एकदा डीप कव्हर पॉइंटला फरार. धावा मिळतील 4 चौकार. परी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा, खेळाडूंचा जोर चेंडू 8 धावा धफलकावर. लेंथ ओळखली, टप्पा ओळखला अमित महाजनचा यावेळेस किरणने. क्रिकेटचा खेळच असा असतो. शांतता प्लस संयम इज इक्वल टू कार्यक्रम विरोधी संघाचा करावा लागतो. पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी आणि आता मात्र संपर्क पाहिजे असा झाला नाही. चांगला कॅच. आमिर शेख अनुभवी खेळाडू, हे देखील 40+ आहेत. सुंदर असा झेल. फलंदाज फटक्याच्या प्रयत्नामध्ये फेल. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग करते खेळाडूंचा सन्मान. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ होत आहे ही भोसरी गावात भव्य आणि छान. धन्यवाद. एक तिरी तो दुसरी मेरी. अमित महाजन यावेळेस चौकारा पटापटा विकेटचा प्रतिकार पूर्ण केला. मॅच पाहण्यासाठी आपण पाहतोय डांगे चौक परिसरातील होणार खेळाडू सुमित राठोड देखील उपस्थित होत आहेत. DCW टीमचे विस्फोटक फलंदाज
आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती देखील आमिर शेख यांना तैनात केलं जातं. फक्त मी खेळाडूंना महत्त्वाची सूचना देणार आहे मित्रांनो, क्रिकेटचा खेळ प्रत्येकाचा आवडीचा आहे, परंतु खेळण्यासाठी आपण सर्वजण देखील फिट आणि तंदुरुस्त असणं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पूर्णपणे सेफ्टी इक्विपमेंट्स परिधान करा ना. नी कॅप्स असतील, एल्बो कॅप्स असतील. मगाशी आपण धीरज गच्चीची दुखापत पाहिली आहे आणि मागील पर्वामध्ये आमिर शेख देखील दुखापतग्रस्त झाले होते. यावेळेस देखील गॅपमध्ये चेंडू पाठवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अंदाज घेतील आणि सरस ठरतील फलंदाज. धावा मिळतील 4. केला तगडा वार, चौकार. ऐका मर्दानो, पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम, षटकारांची वेळातील वेळ काढून उद्योजक निलेश शेठ काळोखे देखील उपस्थित होतात. मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. दफलकावरती 12 धाबा आहेत. पहिल्या 7 चेंडूमध्ये दफलकावरती 12 धाबा. 12:45 पहिला बॉल पडलेला आहे. टाइम सांगितलं देखील आहे. अर्धा तास 30 मिनिटे तुम्हाला एका इनिंग एका डावासाठी मिळणार आहेत. आणि इथे मात्र जास्त हालचाल केली नाही. बॅकफुटला थांबवूनच अगदी लांबवरच्या चेंडूवरती लॉफ्टर स्ट्रोक खेळून करण्याचा प्रयत्न केला तिथे अथर्वने, परंतु अनुभव आहे तिथे आमिर शेख यांच्याकडे. युवा टॅलेंट आहे समोर अथर्व. काहीसा हाताला झटका बसल्यासारखं जाणवतंय. ऋषभ महाडिक देखील आले तिथे विचारपूस करण्यासाठी आणि ते गरजेचं आहे. बघा, खेळण्या अगोदर तुम्ही थोडासा सराव करा, थोडंसं वॉर्मअप करा, स्वतःला थोडंसं फिट करा. काहीशी हालचाल असणं गरजेचं आहे, कारण एक मॅच झाल्यानंतर प्रत्येक जण जेव्हा रेस्ट घेतो किंवा बसतो ना, त्यामध्ये वॉर्मअप करण्याचं विसरून जातो. खेळायचं तर प्रत्येकाला, परंतु खेळण्यासाठी आपण तंदुरुस्त असलं पाहिजे. चूस दुरुस्त तंदुरुस्त रहोगे तो फिर मस्त रेकॉर्ड बनेंगे. 12 धाबा दफलकावरती. काहीशी दुखापत इथे जाणवते. तोपर्यंत आपण वळूया DJ मास्टरकडे. आपल्या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. येस, पिंपरी चिंचवडची ही शान, आहे आम्हाला अभिमान, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग करते खेळाडूंचा सन्मान. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ होत आहे ही भोसरी गावात भव्य आणि छान. पिंपरी चिंचवडकर गात आहे या स्पर्धेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपण जी एक्झिबिशन मॅच उद्या महिला आणि माता भगिनींची खेळणार आहोत. खरं तर त्या मॅचची दखल घेत नुकतीच आपण पाहिलं तर नगरसेवक आदरणीय उदयभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून दिघी परिसरातची महिला माता भगिनींसाठी स्पर्धा झाली होती. दिघी आणि बोपखेल परिसरातील महिला माता भगिनींना नगरसेवक साहेबांनी खेळण्याची संधी दिली होती. त्यातील द ऑरियस संघाच्या कॅप्टन सपनाताई बिराजदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी देखील पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग या स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु यावर्षी नाही, परंतु पुढील वर्षी भोसरीच्या कॅप्टन श्रद्धावहिनी लांडगे यांच्या नेतृत्वाखाली एक टीम असेल आणि द ऑरियस दिघी बोपखेलची एक टीम असेल. त्यांची एक्झिबिशन मॅच पुढील वर्षी डे नाईट जे 4थं पर्व होणार आहे त्यावेळेस भोसरी विरुद्ध दिघी बोपखेल ही एक्झिबिशन मॅच कमिटी मात्र ठेवणार आहे. गो टू कॉम्बॉक्स. मग प्रत्येकाला संधी मिळणार आहे. खेळपट्टीचा आनंद प्रत्येक क्रिकेट खेळणारे व्यक्ती घेणार आहेत. त्यामध्ये आमच्या माता भगिनी देखील असतील, कारण चर्चा झाली आहे. ऑप्शन मध्येच प्रत्येक जण क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज होते, तयार होते. 14 धाव धफलकावरती आणि इथे मात्र झेल निसटलाय ऋषभ महाडिक यांचा. हो, वेग कमी केला तिथे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता अथर्वने देखील, परंतु संपर्क करू दिला जात नाहीये. पंच कळवतील तिथे अक्षय देव सर की बॅटच्या साह्याने ही धाव आहे. अर्थात झेल निसटलाय. 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाले असते, परंतु आता मात्र 22च्या स्वरूपात येईल, माफ करा. शेवटचा बॉल. 15 धावा दफलकावर. धीरेन वैश्य स्पोर्ट्स फाउंडेशन टीम बॅटिंग करते. इथे मात्र अजून एकदा वळण ओळखलं गोलंदाजाचं. संपर्क तर केला. चेस करण्याचा प्रयत्न करतील क्षेत्ररक्षक, परंतु रेस जिंकेल तिथे. चेंडू होईल सीमारेषेच्या पलीकडे फरार. धावा इथे आल्या 4, चौकार.
ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान चेंडू बॅटचा संगम षटकारांची बरसात खेळाडूंचा आवेश प्रतिस्पर्धेकडे मात 2 षटकांचा खेळ इथे संपला धावफलकावरती 19. मागील षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. ॲडव्होकेट अमोल शेठ गव्हाणे यांचा देखील सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने होईल आणि मी कैलास भाऊ लांडगे यांना विनंती करणार आहे, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण ॲडव्होकेट अमोल शेठ गव्हाणे यांचा सन्मान करूया. उद्योजक निलेश शेठ काळोखे यांना देखील विनंती, आपण देखील या आपला देखील सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने इथे होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होणार आहे. नाव असेल चेतन सुतार, बरोबर ना? हे देखील 40+ खेळाडू, म्हणजे टीम चांगली बनवली आहे, कॉम्बिनेशन चांगलं बनवलंय किशोर भाऊ साखरे यांनी देखील. संघाचे संघनायक अजित गायकवाड आहेत. ओ हो हो हो, इथे मात्र लोअर फुल टॉस. ओके ओके ओके, माफ करा, लोअर फुल टॉस चेतन सुतार नव्हे तर अमित महाजन होते गोलंदाज, आणि आता मात्र लोअर फुल टॉस वरती छोटा पॅकेट बडा धमाका बनेगा बॉस. 6 रन षटकार. तिसऱ्या पर्वात नवे गाणे रंगले मैदानात आग गिटारची रिप ढोलाची थाप हातात उरलेला भाव पिंपरीचे मानाचे हे रण. तर ॲडव्होकेट अमोल शेठ गव्हाणे यांच्या माध्यमातून देखील आपल्या स्पर्धेला शुभेच्छा देण्याची मी विनंती करेल. नमस्कार इथं जमलेल्या सगळ्या सहकाऱ्यांना. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 चे आयोजक श्री कैलास भाऊ लांडगे, आमचे बंधू राहुलदादा लांडगे, आमचे बंधू मकरंद गव्हाणे आणि इतर सहकारी, या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही सगळ्यांनी मला आमंत्रण दिलं आणि या ठिकाणी एवढा सुंदर क्रिकेटचा सोहळा आणि सामना बघण्याचा या ठिकाणी मला संधी मिळाली. खऱ्या अर्थाने मी कैलास भाऊंचे यासाठी आभार मानतो आणि त्यांना मनापासून दाद देतो की आपल्या भोसरी जी एक पिंपरी चिंचवड शहरातली एक प्रमुख शहर म्हणून मानलं जातं, तर अशा ठिकाणी अगदी भोसरी गावाला साजेसं असा खेळ, क्रिकेट सारखा खेळ या ठिकाणी भरवलेला आहे. आणि जे काही पिंपरी चिंचवड शहरातले जे काही तरुण आहेत, जे क्रिकेट प्रेमी आहेत आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांना काहीतरी करायचं आहे, अशांसाठी एक चांगला नावाजलेला पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग सारखा एक इव्हेंट त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की दरवर्षी या सोहळ्याला एक नवीन उंचीवरती घेऊन जावा आणि भोसरी गावाचं नाव आणखीन उंचवावं आपण सगळ्यांनी मिळून. या निमित्ताने मी आणखीन एक गोष्ट कैलास भाऊंच्या राहुल भाऊंच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो की दरवर्षी सालाबाद प्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये 3 तारखेला पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग हा कार्यक्रम, हे क्रिकेटचा जो काही इव्हेंट आहे, हा दरवर्षी 3 फेब्रुवारी या तारखेला स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी होत राहील. यावेळेस मात्र बॉटम हँडचा चांगला वापर, न्यू बॅटर नवीन फलंदाज राजेश सोरटे च्या माध्यमातून जो आपण पाहिला सिंगल तिथे आली. 28 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये.
तिसऱ्या षटक प्रगतीपथावर आहे. उन्हाचा तडाखा वाढत चाललाय. खेळून विनंती असेल की 3 ओव्हर नंतरच तुम्ही ड्रिंक्स ब्रेक घ्या. हो, तिथे मात्र काहीशी चुका झाल्या आणि चुकावरती आता मात्र सुट्टी नसेल. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फरार. धावा आल्या 4. ऐका मर्दानो पिंपरी एडिकने का आपण सन्मान करतोय. सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दीपक भाऊ तेली आणि सन्मान्य लक्ष्मण भाऊ ढोरे सांगवीचे प्रसिद्ध उद्योजक आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व महाराष्ट्र पोलीस दीपक भाऊ तेली आणि लक्ष्मण भाऊ ढोरे यांच्या शुभास्ते आपण एक सन्मान करतोय. दिघी बोपखेल परिसरातील द वॉरियर संघाच्या कॅप्टन सपनाताई बिराजदार रेडिकने उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीनं एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन केला जातोय. महिला माता भगिनींचा सन्मान करणे आपलं कर्तव्य आहे आणि खरं तर स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नागरिक सर्वप्रथम बिनविरोध महापौर आदरणीय रविभाऊ लांडगे यांच्या वतीनं भोसरी विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार पैलवान महेशदादा लांडगे साहेब यांच्या वतीनं आणि पिंपरी चिंचवड टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष, या स्पर्धेचे संकल्पक, या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे कल्पक उद्घाते आदरणीय कैलास भाऊ लांडगे यांच्या वतीनं ताईंचा सन्मान होतोय. विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. ओर टू कॉम्बॉक्स. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धीरेन वैश्य स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या 34 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 18 चेंडूमध्ये 34 बनवल्यात. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये देखील 35 ते 40 धावा अजून वसूल करण्याचा प्रयत्न फलंदाज करतील. आता अथर्व बुट्टेसोबत राजेश सोरटे अनुभवी खेळाडू आहे. संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर देखील जो खेळाडू दौरा करतो तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आता अथर्वला यापेक्षा एक मोठी उपलब्धी मिळणार नाही खेळपट्टीवरती, कारण राजेश सोरटे सरांसोबत जर का बॅटिंग तो करतोय, खेळपट्टी शेअर करतोय, खूप मोठी गोष्ट आहे. ड्रिंक्स ब्रेक जो सुरू आहे त्यामुळे थोडासा वेळ जो मिळतोय आता प्रेक्षकांपर्यंत आपण आपल्या स्पर्धेचं टायटल सॉन्ग ऐकूया. तिसऱ्या पर्वात नवे गाणे रंगले मैदानात आग, गिदरची रिप ढोलाची थाप हातात उरलेला भाव, पिंपरीचे मानाचे हे रण उठेल उड. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, तैनात होत आहेत आमिर शेख. चौतीस धावा धफलकावरती 2 विकेट गमावलेत. पाहूया या षटकामध्ये अटॅकिंग बॅटिंग कोण करेल. अथर्व तर ऑलरेडी सेट आहे. 9 चेंडूमध्ये 21 त्याने बनवले. राजेश सोटे नुकतेच आले 1 चेंडूमध्ये 1. हो क्या बात आहे. उलटा पुलटा अंदाज घेतला, वळण ओळखलं, टप्पा देखील पाहिला आणि सांगितलं माझ्या टप्प्यामध्ये आला तर कार्यक्रम होणार. चौकार 4 धावा. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश प्रतिस्पर्धेकडे पिंपरी. 38 धावा धफलकावर, 38 रन्स. राजेश सोरटे चौकार खेचलाय दुसऱ्या चेंडूवरती. एक चांगला रिव्हर्स जो स्विच हिटचा फटका आपण पाहिला. रियाज आणि सचिन देखील पुढील मॅचची चर्चा करतायत. हो मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न असेल. डीप कव्हर पॉइंट तर क्षेत्र निवडलं गेलं. क्षेत्ररक्षक धावत पळत जात आहे. 38 सर्कलचे सिंगल आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पोहोचून जातील तिथे राजेश सोरटे. फिटनेस देखील आपण पाहतोय जवळपास 35 ते 36 वय राजेश सोरटे यांचं. 4 ते 5 वर्षामध्ये ते देखील 40+ होतील, परंतु फिटनेस आपण त्यांची पाहतोय किती कमालीची. खेळ कुठलाही असू द्या, फिटनेस खूप महत्वाचा भाग आहे. इथे देखील फुलर लेनचा चेंडू होता. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक आहेत तिथे. ताबा मिळवला जाईल यावेळेस. 100% चेतन सुतार आहेत.
शरद दहिटणे यांच्या सारखं देखील अनुभवी खेळाडू संघामध्ये आहे, परंतु पहिल्या 2 मॅचसाठी काहीशी विश्रांती, कदाचित ही एक रणनीती असावी. प्रत्येक संघामध्ये जे खेळाडू त्यांना खेळवणं कंपल्सरी आहे. इथे देखील पुन्हा एकदा विथ द टर्न स्ट्रोक खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल तर आली आहे, दुसरी कुठली धाव मिळणार नाहीये. थ्रो चांगला क्षेत्ररक्षकाचा. चेंडू 4 झाले, 2 शिल्लक आहेत. 42 धावा धाफलकावर आहेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील आणि तिथे पाठमोरा ठरेल. अपुरा चौकार, 4 धावा. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा, खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. बीसीपीएल बीसीपीएल पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग, बीसीपीएल विजय. 46 धावा धफलकावरी. 10 चेंडूमध्ये 22 वरती अथर्व. आमिर शेख विकेट आतापर्यंत मिळाले नाही, थोडेसे महागडे ठरलेत. ओहो, इथे मात्र बॅटची कडा, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न सुरेख. किती पुढ्यात पडला तो टप्पा. आम्ही इथे माझ्या नव्हते शॉट. थर्ड मॅनला सिंगल आली आहे. 4 षटकांचा खेळ संपला. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या 47 धावा आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये बघूया खेळ कसा असेल. बारा चेंडूमध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा झाली असावी की जवळपास जर का 35 ते 40 धावा आपण वसूल करू शकलो, तर करू शकतात. अथर्व भुट्टे ऑलरेडी फॉर्म मध्ये आणि सोबत राज सोरटे. बॉलिंग मार्क वरती या आतापर्यंत एकूण 4 दिवसामध्ये पंजा खोलणारा गोलंदाज धनंजय काळे. यस, या ठिकाणी अगदी वेळातील वेळ काढून पाहू शकतो आपण मनश्री कैलासभाऊ लांडगे यांच्या वहिनी आदरणीय कांचनताई लांडगे उपस्थित होत आहेत आणि आमची दिदी तन्वी दिदी लांडगे देखील उपस्थित होती. मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. विनंती असणाऱ्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. तर यावेळेस मात्र ओ हो, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसल्याने विकेटचं पतन. कांचनताई लांडगे यांची अगदी आपण पाहिले तर प्रसिद्ध रील स्टार म्हणून देखील ओळख आहे. 47 अंकावरती बिग विकेट गॉन. मोठा विकेट. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू फलंदाज त्या ठिकाणी बाद केला गेला. एक चांगला झेल डीप स्क्वेअर लीगला आपण पाहिलं तर विशाल निकमच्या माध्यमातून टिपला गेला. न्यू बॅटर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होतोय. नाही विशाल, अरे मी तुम्हाला फलंदाजच, अमित महाजनने झेल टिपला. विशाल निकम न्यू बॅटर आहे. 47 धावा धफलकावर. राजेश सोरटे थोडेसे निराश होतील कारण संधी होती या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा वसूल करण्याची. बघा, भोपाळचा दौरा, कर्नाटकचा दौरा, सांगलीचा दौरा, साताराचा दौरा, नाशिकचा दौरा. मुख्य प्रवेशद्वारावरती एक 4 व्हीलर आहे पांढऱ्या रंगाची. विनंती असणार ती 4 व्हीलर तिथून प्लीज बाजूला लावा. गाडी मालकांना विनंती, मुख्य प्रवेशद्वारावरती एक 4 व्हीलर आहे पांढऱ्या रंगाची. इथे देखील अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली होती. वळण देखील होतं चेंडूवरती. एक चांगलं व्हेरिएशन बरे चेंडू तिथे धनंजय काळेच्या माध्यमातून हाताळले जातात. 48 धावा फलकावरी, 3 विकेट. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये पाहूया कशा प्रकारे रणनीती असणार आहे फलंदाजांची. तर संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जायचंय. बॉलर तयार.
यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरचा नक्कीच स्ट्रोक पाहायला तर मिळाला, परंतु बॉल देखील वळतोय डीप कव्हर पॉइंटला. हसते हसते कट जाय रस्ते, ये रास्ते हे 4 के चौकार. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो. शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. हर एक टीम तगडी, कॉम्पिटिशन भारी. चॅम्पियन बनणार कोण, तयारी करा जोरदार. ही फक्त लीग नाही, हा तर आपला सण आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग PCPL. धन्यवाद. या चौकारच्या मदतीने धीरेन वैश्य स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. 52 लॉस ऑफ 3 आफ्टर 4.3. अजूनही 9 चेंडू. कशा प्रकारे खेळी होईल फलंदाजाकडून, कारण अथर्व तर आता सुट्टी देत नाहीये, प्रत्येक चेंडूवरती तुटून पडतोय. धनंजय काळे चांगली गोलंदाजी करायची. ओ हो इथे देखील एक चांगला लेग ब्रेक प्रकारचा चेंडू हाताळला गेला. वेगामध्ये चेंडू वळवणं हे चांगल्या गोलंदाजांना लवकर जमत नाही. खूप कष्ट आणि सराव मेहनत करावं लागते खेळपट्टीवरती, आणि त्याचं प्रात्यक्षिक धनंजय काळे दाखवतोय. ओ स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक कॉटन बॉलची संधी होती. कारण लांबून जर आपण पाहतोय तर कॉटन बॉल वाटला, कदाचित तो चेंडू बंब असावा. कारण आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे विकेट किपर आहेत, आपल्याला फक्त तो चेंडू गोलंदाजाकडे जाताना दिसतोय. बाबांना धावा धपलकावरती शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहणार आहोत. यावेळेस मात्र हो क्या बात है, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. छोटा तीर, घाव कडे बडे गंभीर. चेरन षटकार. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा. पर्व तिसरे उत्साह हवा. खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर. जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. PCPL विजय आमचाच. 5 षटकांचा खेळ संपला धापलकावरती 58. आता शेवटचे जे 6 चेंडू आहेत ना, त्यामध्ये विशाल निकम हा देखील विचार करणार की अथर्वकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असेल तर बरं. जर तो देखील प्रयत्न करणार आहे, त्याच्याकडून देखील 4-6 धावा आल्या तर संघासाठी त्या देखील मदतगार सिद्ध होतील. गोलंदाजी मार्ग पडते चेतन सुतार. शेवटचा षटक. एक अनुभवी खेळाडू डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून देखील आहे. येस बोला सर. ओके, बॉल द्यायचा आहे. बॉल 58 धावा धाफलकावरती आहेत. 58 लॉस ऑफ 3 आफ्टर 5 देत आहेत. शेवटचा षटक चेतन सुतार हाताळण्यासाठी सज्ज होतात. विनंती असणारे थोडासा वेळ देखील वाचवा. वेळ खूप महत्वाचा आहे मित्रांनो. समय किसी का गुलाम नहीं होता, हम सब समय के गुलाम होते. 12:45 ला पहिला चेंडू पडला. 30 मिनिटं जेव्हा संपतील ना, तेव्हा पंच तुम्हाला सूचना देतील. ओहो, इथे लोअर फुल टॉस होता. विशालने प्रयत्न तर केलाय, कदाचित दुसऱ्या धावेसाठी नकार केला जाईल. सेट बॅटर स्ट्राईक वरती येणं गरजेचं होतं. अथर्व 14 चेंडूमध्ये 32 वरती खेळतोय. 59 धावा धाफलकावर. एकोणसाठ धावा धाफलकावर. यावेळेस देखील पुन्हा एकदा जागा बनवली. अगदी रागाने प्रहार केला या वाघाने, परंतु डाऊन दी बॉल. अजित गायकवाड येतील
आणि अथर्व भुट्टे यांचा धावांचा पहाड थांबवतील. विकेटचं पतन, फलंदाज बाद. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा, खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. धन्यवाद डीजे. परंतु मी विनंती करेल प्रेक्षकांना, अथर्व भुट्टे या युवा टॅलेंटेड उदयनमुक्त खेळाडूची फलंदाजी आवडली असेल ना, तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. कॅमेरामॅन देखील अथर्वला फॉलो करतात. प्रेक्षकांना बॅट दाखवायची. अथर्व मंचावरती देखील मान्यवर आहेत की जे तुमच्या नक्कीच बॅटिंगची प्रशंसा करतात. वेल प्लेड. शेवटचे 3 चेंडू पहिले इनिंग पहिल्या डावातील. आता बॉल बरोबर गेला अजित गायकवाडकडे. ओळखलं कसं? कारण पूर्ण खेळाडूंमध्ये फक्त एकच खेळाडू असा की ज्याने लाल रंगाचा गॉगल परिधान केला. $59 59. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. न्यू बॅटर, नवीन फलंदाज गणेश जाधव. जागा बनवून स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता इथे देखील, परंतु 22च्या स्वरूपातील ही धाव असणार. यावेळेस देखील बॉटमहॅनचा चांगला वापर आहे. अजित धावत पळत जाता, चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न होता. हाताला हलकासा स्पर्श, तदनंतर मात्र चेंडू सीमा रेषा पार. षटकार. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा, खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग, PCPL विजय आमचाच, PCPL विजय. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल पहिल्या इनिंग पहिल्या डावातील. 66 धावा फलकावर आहेत. विशाल निकम देखील आता एक चांगला फटका खेळत असताना पाहायला मिळाले यापूर्वी. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. अजित गायकवाड धावत पळत जातात. या षटकातील जवळपास 3रा चेंडू त्यांच्याकडे गेला. ओ तिथे मात्र गलती से मिस्टेक हो गई. गलती मेरे यार. यहाँ पर बल्लेबाज को मिले रन 4. चौकार. 4 धावा. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्ट्यांचा नाद, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. हा जो शेवटचा चेंडू मिसफील्ड झाला ना अजित कडून, जो 4 धावा निसटला मी म्हणेल, त्या 4 धावा निर्णय ठरू शकतात. कारण एक चूक संघासाठी भारी पडू शकते. बनवले गेल्या पहिल्या इनिंग पहिल्या डावामध्ये 6 षटकाच्या समाप्तीनंतर 70 जिंकण्यासाठी धाव फलकावरती. आता पाहूया 71 धावा कशा प्रकारे लावल्या जातील फलंदाजांकडून सेकंड इनिंग मध्ये. पहिल्या इनिंग पहिल्या डावाचा खेळ संपलाय. मी छोटीशी विश्रांती घेईल आणि सेकंड इनिंग मध्ये आपल्या समवेत जोडले जातील सुमित सुतार सर. सर या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसऱ्या पर्वात नवे गाणे रंगले मैदानात आग, गिदरची रिप ढोलाची थाप, हातात उरलेला भाव, पिंपरीचे मानाचे हे रण, उठेल उडता वेश राजा, दर्जेदार लढाई नावलौकिक, जमली अखंड झुंज चला. आरंभ प्रतिष्ठान विरोधात हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, टॉस साठी यायचंय. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपली प्लेइंग 11 दिल्याशिवाय स्टेजवरून जायचं नाही. पेपर आहे आमच्याकडे, तुम्ही स्क्वॉड सिलेक्ट करा, कुठला खेळाडू इन आहे, कुठला आउट आहे. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक टीमच्या कॅप्टनला सूचना आहे, 15 खेळाडूंची जी यादी आहे ना, 15च्या 15 खेळाडूंना तुम्हाला खेळवायचं. काल एक खेळाडू 3 मॅच बसला होता, लगेच तुम्ही पाहिलं पेनल्टीला सामोरं जावं लागलं, आणि ते जावं लागणार, चुकीला माफी नाही.
येस, वेळेतील वेळ काढून आपण पाहू शकतो आपल्या स्पर्धेदरम्यान प्रसाद खेडकर आणि विशाल वाघमारे साहेब उपस्थित होत आहेत. मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. दोन्ही मान्यवरांचं स्वागत आहे. तत्पूर्वी आपण टॉस करतोय. टॉस करण्यासाठी सौभाग्यवती कांचनताई लांडगे ताईंना विनंती, आपण टॉससाठी आणि सौभाग्यवती कांचनताई लांडगे यांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. तन्वी दिदी लांडगे यांना विनंती, आपण टॉससाठी या. आपल्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल करतोय. त्याचप्रमाणे बिराजदार ताई आपल्याला विनंती, आपण या. आपण आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहात. महिला माता भगिनींच्या शुभास्ते आपण या मॅचचा टॉस करतो. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. दोनही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉससाठी या. अगोदर टॉससाठी या, नंतर अपडेट करा, कारण का आता मान्यवर पाहुणे उपस्थित झालेले आहेत. महिला माता भगिनींच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण या. कॅप्टन या ना, कॅप्टन रोहित भाऊ, कॅप्टन या ना टॉस साठी. आरंभ ऑरियाचे कॅप्टन चला टॉस साठी. स्वप्नील खुळे, सागर बालेराव, एक प्रतिनिधी या टॉस साठी. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जातोय. आरंभ ऑरियाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. मान्यवर पाहुणे उपस्थित झालेले आहेत. आरंभ वॉरियर्स टीम आपल्या नावाचा नामोल्लेख केला होता. विनंती, आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. टॉस या ठिकाणी आपण करतोय. सौभाग्यवती कांचनवहिनी लांडगे आणि आवर्जून दिघी बोपकेल परिसरातून द वॉरियर्स संघाचे कॅप्टन बिराजदार ताई उपस्थित आहेत. या दोनही महिला माता भगिनींच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपण नाणेफेकीचा कौल करतोय. टॉस या ठिकाणी केला होता. दोन्ही कॅप्टन आहेत. बॅट आणि बॉल कोण कॉल करते? कोण कॉल करते? बॅट आणि बॉल. ओके, बॉल कॉल, बॅट. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? आरंभ वॉरियर्स बॉलिंग. खूप साऱ्या शुभेच्छा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, बॅटिंग टीम आपल्याला शुभेच्छा. मांडवरांचा आभार. लगेचच आपण पुढील मॅच कडे जातोय, जेणेकरून सामना देखील आपण पाहिलं तर सुरू होते. अधिकचा वेळ आपण घेणार नाही. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या आघाडीचे बॅटर मैदानात दाखल होत आहेत आणि सामन्याला देखील आपण पाहिलं तर होईल सुरुवात. आणि लगेचच आपण पाहिलं तर पुढील मॅच होईल सुरू. कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया सुमित सुतार सरांना. सन्मान्य लक्ष्मण भाऊ डोरे यांना विनंती केला तर आपण व्यासपीठ होती या. आदरणीय लक्ष्मण भाऊ डोरे आपल्याला विनंती, आपण व्यासपीठ होती या. महाराष्ट्र पोलीस सन्मान्य दीपक भाऊ तेली यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. तो सन्मान करण्यासाठी मान्यवर पाहुण्यांना मी विनंती करतो. आदरणीय प्रसाद भाऊ खेडकर आणि विशाल भाऊ वाघमारे यांच्या शुभास्ते आपण महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी तेली सरांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्यांना विनंती केला तर आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीनं स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ तिसऱ्या पर्वात महाराष्ट्र पोलीस साहेबांचा सन्मान आपण करतोय. तो सन्मान करण्यासाठी आदरणीय लक्ष्मणभाऊ डोरे, प्रसाद खेडकर, विशालभाऊ वाघमारे यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. मान्यवर पाहुण्यांना विनंती केला तर आपण सन्मानाचा स्वीकार करावा. लक्ष्मणभाऊ डोरे आणि पप्पूभाऊ पलांडे याही दोन्ही अतिथींचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. खरं तर सन्मान चिन्हाचं सौजन्य त्यांच्याकडनं आपल्याला ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष कैलासभाऊ लांडगे यांचे जीवाभावाचे जिवलग सहकारी मित्र उद्योजक आनंदभाऊ अरबुज आणि उद्योजक निलेशभाऊ कांदलकर यांच्या वतीनं आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान चिन्हाचं सौजन्य आपण पाहतो. एक आकर्षक सन्मान चिन्ह देखील देऊन आपण सन्मानित करतो. आदरणीय दोन्ही मान्यवरांचा सन्मान पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग संपन्न होतोय. विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद उत्तम सर.
कारण 18 ही पुराण हरसी गाती मंथोडी नवनीता तैसा घेणंता वाया व्यर्थ कथा सांडणे मार्ग एक हरी आत्मा जीव शिव समोवा वाया तू दुर्गम निघाली म्हण ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे. रामकृष्ण हरी मंडळी तुम्हा सर्वांना प्रेमाचा नमस्कार. खरंच पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 की या स्पर्धेसाठी सहकार्य करायला अनेक हात दानशूर हात पुढे येतात. मात्र यावर्षी काय झालं, स्पर्धेचा जो काय आराखडा होता आणि जे नियोजन मॅनेजमेंट होतं ते अगदी झटपट झालं, त्यामुळं मान्यवरांपर्यंत पोहोचता आलं नाही. मात्र त्यांनी नाराज व्हायचं कारण आहे, कारण पर्व क्रमांक 4 ही डे नाईट स्वरूपामधनं एक भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेली आहे आणि त्या आयोजनामधनं देखील आपण प्रत्येक दानशूर देणगीदात्यांचं सहकार्य या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने घेणार आहोत. कैलास भाऊ लांडगे अध्यक्ष पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, खऱ्या अर्थाने या चेहऱ्याची संपूर्ण ओळख ही नावात आहे आणि या नावानं एक दर्जेदार क्रिकेट जो मात्र खेळला देखील आहे. मात्र आपल्या पिंपरी चिंचवड परिसरामधील प्रत्येक खेळाडूला एक चांगलं व्यासपीठ यावं यासाठी आपण पाहतोय कैलास भाऊंनी अथंग कष्ट जे मात्र घेतलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. सामना इथे सुरू आहे. अंकुश भाऊ लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी विरुद्ध धीरजभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन या दोन संघांमध्ये या ठिकाणी मॅच आपण पाहतोय रंगताना पाहायला मिळेल आणि चेंडू आपण पाहतोय डीप पॉइंटला फॉरवर्ड होईल. सीमारेषा बाउंड्री लाईन क्लिअर, चौकार, 4 धावा. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष. यावेळेस क्लाउड अपील मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र केली गेली. पंचांकडे दाद मागितली गेलीत आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे मात्र पंच देखील कळवत आहेत. लेगबाईच्या रूपाने मिळालेली एक सिंगल धाव धावफलकाला येथे पुढे घेऊन जाणे. षटक क्रमांक संपते मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचा आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना अंकुश भाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघाच्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय बिनबाद 11 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित सामन्याचं गणित गुणोत्तर प्रमाण समोर येते. शेवटचे 30 चेंडू शिल्लक राहत आहेत आणि विजयासाठी 60 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 साठी मैदानावरती आता मात्र गोलंदाजीसाठी विशाल निकुम याला मात्र आमंत्रित केले जाईल. या खेळाडूने देखील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एक चांगलं क्रिकेट खेळलाय. आपल्या नावाची छाप सोडली आज मैदानावरती. मात्र विशाल निकुमची गोलंदाजी कशा प्रकारे असणार हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. उर्वरित 30 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. आघाडीची ओपनर जोडी आपण पाहतोय अजित गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला ओमकार ढवळे इथे मात्र बॅटिंग करतायत. एका बाजूला जर पाहिलं तर धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने देखील एक विजय पाहिलेला आहे. अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी या संघाने देखील एक विजय प्राप्त केलेला आहे. मात्र या सामन्यामधनं विजय कोण प्रस्थापित करणार आणि विजयाचा प्रबळ दावेदार कोण असेल हे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. अक्रॉस द बॅट फटका खेळला. इथे मात्र आपण पाहतोय रिव्हर्स अटेंड केलाय. मैदानावरती मात्र तिथे क्षेत्ररक्षण देखील अतिशय तंतोतंत केले जाईल. जाळे विणले गेले, डावे झाकले गेले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तंतोतंत क्षेत्ररक्षण मैदानावरती लावले गेले. विशाल निकुम इथे आपण पाहताय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये इथं धावताना पाहायला मिळणार आहे. हर्षल जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर्षल नदी जहां समझ आए वही समुंदर होता है. जीवन की कर्मभूमि में तो युद्ध बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. मैदानावरती सिकंदर कोण, चॅम्पियन बाजीगर यासाठी चाललेली लढाई मैदानावरती आपण पाहताय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदलाव केला जाईल. क्षेत्ररक्षक आपण पाहताय डीप मिड विकेट मध्ये जो क्षेत्ररक्षक होता आता मात्र तो शॉर्ट मिड विकेटला आहे. तर डीप काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक बाहेर काढलाय. ओमकार ढवळेसाठी इथे क्षेत्ररक्षण लावले जाते. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू आहे. मुख्य पंच दर्शवता चेंडू वाईड आहे. अवांतर 1 धाव इथे स्कोर कार्डला भर देईल. धावफलकामध्ये 13 अंक नोंदवला जातोय. क्रिकेट राशीदला शुभ अंक 13 धावफलकावरती नोंदवला गेलाय. दुपारचं सत्र आहे. उन्हाचा तडाखा मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. मात्र 2 दिग्गजांची गाठभेट या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये आहे. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा तिथे धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर केलाय. चित्तेच्या चपळाईने मैदानावरती एक सिंगल धाव पडून पूर्ण होईल आणि एका धावेच्या साह्याने धावफलकामध्ये आपण पाहतोय अंक बदलतोय. 14 या अंकामध्ये धावफलक प्रवेश करताना पाहायला मिळतो आहे.
क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आज आपल्याला अनुभवायला मिळते. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शान, क्रिकेट म्हणजे साहसाचा मान, स्वाभिमान अभिमान पणाला लागलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं हवाई सफर, हवाई फायर, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावा. शिट्ट्यांचा नाद पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने धावफलक वाढला जातोय. 20 अंकामध्ये धावफलक इथे जाऊन पोहोचतोय. 1.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो मात्र संपला गेलाय. अप्रतिम आयोजन, त्यातच संयोजकांनी केलेली कामगिरी, सज्ज झालेली स्पर्धा, पर्व क्रमांक 3 मध्ये संघ मालकांनी निवडलेला संघ आणि खेळाडूंवरती ठेवलेला विश्वास आणि हेच खेळाडू आपल्या जबरदस्त कामगिरीतून नेत्रदीपक खेळ साकारताना आणि दाखवताना पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 3चं एक दर्जेदार आयोजन, चौकार षटकारांची बरसात आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. इथे मात्र आपल्या सर्वांच्या भेटीला आलीत. अतिशय काटेकोर नियोजनामधनं, रंगीबेरंगी कपड्यामध्ये, सुसज्ज मैदानामध्ये आणि खेळाडूंमधनं असणाऱ्या शिस्तीमधून ही स्पर्धा, हा क्रिकेटचा महारणसंग्राम आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आहे. विशाल निकुंभवरती इथे मात्र आक्रमण केलंय. चेंडू होता बॅटवरती घेण्याचा प्रयत्न आहे, गॅप खूप मोठा आहे. डीप काव कॉर्नर मधनं चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर जातोय. हे रास्ते हे चारके. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा ब्रँडेड शानदार चौकार, 4 धावा. चार धावांच्या साह्याने धावफलकामध्ये इथे आपण पाहतोय 24 अंक नोंदवला जातोय. 1.4 षटकांचा खेळ संपला गेलाय. असं म्हणतात की क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलं आव्हान मोठं किंवा छोटं नसतं. त्या आव्हानापर्यंत तुम्हाला जो प्रवास करावा लागतो तो प्रवास फार महत्वाचा असतो आणि तो प्रवास इथे आपण पाहतोय. अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडनं इथे ओपनर आघाडीचे फलंदाज इथे मात्र करताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अजित गायकवाड आहे तर दुसऱ्या बाजूला ओमकार ढवळे. पाठीमागच्या मॅच मध्ये ओमकार ढवळेची देखील बॅट बोलली. ओमकार ढवळेने देखील मैदानावरती षटकार चौकार खेळले. मात्र या मॅच मध्ये अजित गायकवाड इथे मात्र स्वतः संघाचा संघनायक जो मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतो आहे. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडनं मैदानावरती आता मात्र एक चांगली गोलंदाजी आणि एका चांगल्या स्पेल मध्ये इथे मात्र गोलंदाजी करून दाखवावी लागणार आहे. कारण मॅचचा जर विचार केला तर सामना आता दोलायमान स्थितीमध्ये आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने जर मोठे हल्ले केले, मोठे फटके खेळले तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच 47 धावा या 26 चेंडूमध्ये कंप्लीट होऊ शकतात. मात्र जर इथे 1 ते 2-3 विकेट जर आल्या आणि जर चांगले चेंडू पडले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाची हुकूमत पाहायला मिळणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, विशाल निकुंभने केलेला चेंडू तिथे मात्र मैदानावरती आपण पाहत आहे. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक आपण पाहताय चेंडू कव्हर करतायत. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र एक सिंगल तिथे पळून पूर्ण कंप्लीट होईल आणि एका धावेच्या साह्यानं धावफलकामध्ये आपण पाहतोय 25 धावांची नोंद जी मात्र होताना पाहायला मिळाली. उर्वरित 25 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक राहिलेला आहे आणि 46 धावांची गरज अजूनही सामना कंप्लीट होण्यासाठी आहे. पाहुयात मॅच मध्ये रंगता निर्माण होणार का. 2 बलाढ्य प्रतिस्पर्धी संघांची भेट मात्र मैदानावरती झालीत. पहिला विजय पाहिलाय, मात्र दुसऱ्या विजयाची चाहूल लागली, बिगुल वाजलं गेलंय आणि मैदानावरती आपण पाहत आहे सुंदर फटका आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफ मध्ये चौकार येतोय, 4 धावा. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो. शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. हर एक टीम तगडी, कॉम्पिटिशन भारी. चॅम्पियन बनणार कोण, तयारी करा जोरदार. ही फक्त लीग नाही, हा तर आपला सण आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग PCPL. चौकाराने इथे मात्र षटक क्रमांक 2 इथे संपते. 2 षटकं संपलीत. पॉवर प्लेच्या पर्वामध्ये इथे आपण पाहत आहे अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघाकडनं इथे मात्र चौकार षटकारांची मालिका पाहायला मिळाली आणि प्रचंड मोठा धावांचा ओघ पाहायला मिळाला. 29 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि विजयासाठी 42 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाही मित्रांनो. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार आहे.
कारण दोन प्रतिस्पर्धी बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई या मैदानावरती सुरू आहे. निमित्त एकच आहे, स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026चं देखणं आयोजन, एक सुपर डुपर आणि लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आली. आज दिवस क्रमांक 4 इथं मैदानावरती संपन्न होत आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे, अलोट गर्दी प्रेक्षकांनी केलेली आहे. क्रिकेट राजा वर्ग या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्या सर्व क्रिकेट प्रेक्षक मायबाप वर्गाचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून देखील जोडल्या गेलेल्या असंख्य क्रिकेट प्रेक्षक मायबाप वर्गाचं देखील स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करतो मनापासून मनपूर्वक स्वागत. 2 षटकं संपली, 29 बनल्या गेल्यात. उर्वरित 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 42 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. चोवीस चेंडू 42चं समीकरण अजूनही मैदानावरती ऑन आहे आणि षटक क्रमांक 3 करण्यासाठी रोहित पवार. पाठीमागच्या षटकामध्ये रोहित पवारांनी जबरदस्त गोलंदाजी केली, त्या गोलंदाजीची गरज आता मात्र संघाला आहे आणि त्या प्रकारे गोलंदाजी रोहित पवार मैदानावरती करून दाखवणार का, पुढचा काळ आणि वेळ आपल्याला इथे सांगून जाणार आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज रोहित. स्लोवर 1 चेंडू आहे, त्याला कट केलाय, पुल केलाय आणि जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा क्रॉस करतोय. डीप पॉइंट मधनं चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून एक शानदार चौकार मैदानावरती पाहायला मिळालाय. अजित गायकवाड इथे मैदानावरती जर पाहिलं तर अतिशय आक्रमक होताना पाहायला मिळालाय. कारण आतापर्यंत 11 चेंडू त्याने फेस केले, 24 अंकावरती नाबाद आहे. ओमकार ढवळेला जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये थोडासा शांत आणि संयमी जाणवतोय, मात्र त्याची देखील बॅट बोलायला जास्तीचा वेळ लागणार नाही. स्विच हिट करायचा प्रयत्न आहे. क्लाउड अपील मुख्य पंचांकडे दाद मागितली जाईल. पंच देखील आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. रोहित पवारकडे इथे मात्र आपण पाहताय क्षमता आहे, ताकद आहे, एक दर्जेदार गोलंदाजी साकारू शकतो. मात्र पुढे बॅटिंग करणारा फलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे, क्षमतेचा आहे. अजित गायकवाड त्याचं नाव आहे. संघनायकाची भूमिका जो मात्र बजावतोय. संघनायकाची भूमिका करत असताना कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करावं लागतं. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने देहाचं गगन भेदून लख लख प्रकाश चोहीकडे पसरवावा असा खेळ मात्र कर्णधार कॅप्टनना करून दाखवावा लागणार आहे. धावफलकावरती 33 धावा आहेत. उर्वरित 22 चेंडूंचा खेळ शिल्लक 38 धावा बनवायच्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, तिथे मात्र मैदानावरती आपण पाहतोय फटका खेळलाय मिड ऑफच्या दिशेने आहे आणि मिड ऑफ क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे कसल्याही प्रकारची चूक करणार नाही. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती करताना पाहायला मिळाले आणि एक सिंगल धावेच्या रूपानं धावफलक मात्र पुढे सरसावतोय. 34 अंकामध्ये धावफलक येतोय. 2.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो मात्र संपला गेलाय. मॅडी भाई आपल्याला विनंती आहे, आपण संपर्क करा. मॅडी भाई व्यासपीठाकडे पहा. मॅडी भाई पिंपरी चिंचवड महावितरण विभागाचे अधिकारी सन्माननीय किरण मांजिरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 मध्ये साहेबांचं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. धावफलकामध्ये 35 धावा आहे. 2.4 षटकाचा खेळ संपला गेलाय. 20 चेंडू 36 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. चांगला चेंडू नसणार आहे. इथे मैदानावरती आपण पाहत आहे मुख्य पंचांनी हात खोललेत. पंचांच्या हात जमिनी समांतर आलेत. चेंडू अवांतर आहे. अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड मात्र या ठिकाणी पुढे जाते. धावफलकामध्ये आपण पाहतोय 36 धावा ज्या मात्र नोंदवल्या जात आहेत. अर्ध कॅल्क्युलेशन आपण पाहतोय पूर्ण झालंय, मात्र अजूनही 20 चेंडूंचा सामना शिल्लक आहे. 35 धावा अजून विजयासाठी बनवायच्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा रोहित पवार. फुलटॉस चेंडू डीप मिड विकेट मध्ये एक हवाई हल्ला पाहायला मिळालाय. जबरदस्त स्ट्रोक, कडक बेधडक
हॅलो हॅलो चेक. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. 46 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि विजयासाठी 25 धावांची गरज अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट प्रतिष्ठान भोसरी संघाला, तर एका बाजूला धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला 18 चेंडू 25 धावा इथे मात्र रोखायच्या आहेत. कशा प्रकारे या सामन्याचं कॅल्क्युलेशन जे मात्र आपल्या समोर आले, मात्र या उर्वरित 18 चेंडूमध्ये कशा प्रकारे मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाणार, कशा प्रकारे मॅच रंगणार आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र एकाच परिसरामधनं एकाच लोकेशनमधनं खऱ्या अर्थानं ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर सन्माननीय उमेश भाऊ आपल्याला विनंती आहे. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर तुम्ही संपर्क करा प्लीज. कॉन्टॅक्ट टू स्टेज लेफ्ट साइड. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय जालिंदर बापू शिंदे या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होते. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करतो त्यांचं मनपूर्वक मनापासून स्वागत. जान क्रिकेट शान क्रिकेट हे उराशी ब्रीदवाक्य बाळगून खऱ्या अर्थानं उद्योगनगरी भोसरी नगरीमध्ये संपन्न होत असणारा हा क्रिकेटचा महारण संग्राम ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण अनुभवत आहे. मान्यवरांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आपणा सर्वांचं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. त्याचप्रमाणे सन्माननीय तुषार भाऊ भुगे या मान्यवरांचं देखील आगमन आहे. सन्माननीय प्रदीप भाऊ पवार आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपलं देखील स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत आहे. अनिल अण्णा लांडगे या मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचं देखील पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 मध्ये आम्ही करतो मनपूर्वक मनापासून स्वागत. तुकाराम भाऊ भोपते या मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 मध्ये मान्यवरांचं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. 47 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघाच्या स्कोरकार्डवरती 17 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 24 धावांची गरज आहे. यावेळेचा चेंडू फटका फसतोय. दूरवर्ण क्षेत्ररक्षक आहे, मात्र तिथे आपण पाहताय राजेश चोरटे थोडासा दूरवरती राहिला. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडला. जेच करता आलं नाही तिथे मैदानावरती तो पोहोचला नाही आणि तिथे जर पाहिलं तर हा झेल देखील ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. मात्र त्या दरम्यान इथे आपण पाहतोय थोडासा दूरवरती राहिलेला चेंडू होता. मात्र इथे कौतुक करावं लागणार आहे अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघाच्या कर्णधाराचं. अजित गायकवाडनं कर्णधाराला साजेशी अशी फलंदाजी मैदानावरती साकारलीत. एक दर्जेदार खेळ त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. तर ओमकार ढवळे 4 चेंडूमध्ये 6 अंकावरती नाबाद आहे. 16 चेंडूमध्ये 36 धावा अजित गायकवाडच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. तर एका बाजूला धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडनं राजेश सोरटे हे षटक कशा प्रकारे हाताळतो ही मात्र पाहावं लागणार आहे. यावेळेस अप्रतिम कलात्मकता दाखवलीत. ताकद नजाकत कल्पकता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप फाईन लेग मधनं चेंडू क्रॉस करतोय सीमारेषा. 4-4-4 चौकार. प्रेक्षक राजा वर्गासाठी या ठिकाणी सूचना आहे. सीमारेषेच्या बाहेर एका हातामधनं जर झेल टिपला तर विघ्नेश दादा काळूराम लांडगे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी आहे. 52 धावा धावफलकावरती 15 चेंडूंचा सामना शिल्लक राहतोय. विजयासाठी 19 धावांची गरज. 3.3 षटकाचा खेळ संपलाय. राजेश सुरटे पुन्हा एकदा तयार. हा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय सोडून दिलाय. मात्र तिथे आपण जर पाहिलं तर ओमकार ढवळेनं हा शॉट सिलेक्ट करताना थोडस शांत ठेवलं होतं. शॉट ऑफर झालेला नाही त्यामुळं हा चेंडू डेड बॉल असेल. 52 धावा धावफलकावरती. डॉट बॉल ना सर. ओके. डॉट चेंडू 52 अंकावरती धावफलक स्थिर आहे. 3.4 षटके संपली गेलीत. समोरच्या बाजूला फॉलो थ्रू मध्ये तिथे राजेशनं पायांचा सहारा घेतलाय. मात्र तिथं पाहावं लागेल बॅकअपला क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसऱ्या धावेकरता नकार कळवलेला आहे. लढेंगे तो बचेंगे तो और भी लढेंगे हे ब्रीदवाक्य मात्र नक्कीच फलंदाजांनी वापरलेलं असावं. चांगला खेळ मैदानावरती करून दाखवावा लागणार आहे. कारण घाई गडबड गोंधळ हा क्रिकेटच्या खेळामध्ये नको आहे.
गोंधळ करणं हे प्रेक्षकांचं काम आहे, चांगल्या खेळाडूंचं नाही. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. 53 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. अजून एकही फलंदाज बाद झाला नाही. अजित गायकवाड आणि ओमकार ढवळेकडनं एक सलामीला जबरदस्त फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ओपनिंग सलामीवीरांकडनं चांगल्या फलंदाजीची गरज प्रत्येक वेळी संघाला असते आणि या जोडीनं मात्र इथे आपण पाहतोय अतिशय दर्जेदार अव्वल खेळ इथे मात्र केलेला आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडनं 87 धावांच्या पाठलागासाठी एक दर्जेदार खेळ करणारे ओपनिंग सलामीवीर किरण मोरे सर आणि अथर्व भुते यांच्याकडनं आपण दर्जेदार खेळ पाहिला होता. मात्र त्याच प्रकारची फलंदाजी आपण पाहत आहे अंकुश भाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघाकडनं. इथे मात्र दोन्ही फलंदाजांकडनं पाहायला मिळते आहे. 53 बनल्या गेल्या 4 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 12 चेंडूचा सामना शिल्लक राहिलाय. विजयासाठी 18 धावांची गरज. स्पर्धेच्या निमित्तानं नगरसेवक सन्माननीय जालिंदर बापू शिंदे या मान्यवरांचं शुभागमन आहे. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरून सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कारण असं म्हटलं जातं की आपला हा जो परिसर आहे हा विविधतेने नटलेला आहे. वारकरी संप्रदायाचा वसा वारसा लाभलाय. उद्योगनगरी आपल्या भोसरी नगरीमध्ये आहे आणि सामाजिक दृष्ट्या आणि खऱ्या अर्थानं राजकीय दृष्ट्या देखील अगदी अव्वल असणारा आपलं हे भोसरी गाव आणि या भोसरी गावातील इतिहासामध्ये मानाचा तुरा रोवणारी ही एक यशस्वी क्रिकेटची स्पर्धा जान क्रिकेट शान क्रिकेट पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 3 या स्पर्धेचं बहरदार आयोजन आपण पाहतो आहे. यावेळेस ऑल द कार्पेट फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवर त्या चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट मध्ये चेंडू अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र दुसऱ्या धावेकरता प्रयत्न झाला. 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय प्रदीपदादा पवार या मान्यवरांचं आगमन आहे. सन्माननीय तुकारामदादा भोपते उपस्थित आहेत. तुषारभाऊ फुगे, अनिल अण्णा लांडगे हा संपूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपणा सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत आहे. विशाल निकुमला इथे संधी मिळाली. वा, चांगला चेंडू, अतिशय दर्जेदार. या चेंडूंची गरज इथे मात्र धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला आहे. अजूनपर्यंत एकही ब्रेक थ्रू अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघाने स्वीकारला नाही. फलंदाजी सुरू आहे. मात्र इथे जर पाहिलं तर धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघासाठी एक डॉट बॉल आज मात्र खूप महत्वाचा आहे आणि त्या प्रकारचे डॉट चेंडू विशाल निकुम इथे मैदानावरती करताना पाहायला मिळत आहे. हलक्या हाताने तिथे फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॅकवर्ड पॉइंटला तिथे मात्र चेंडू अडवला जाईल. फील्ड केला गेलेला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण आहे. 38 सर्कल वरती क्षेत्ररक्षण केलं जाते. 56 धावांवरती धावफलक आहे. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयानं रात्री रडला असशील हजारदा, झालं गेलं आवर, मूठ आवळ अश्रू आवळ, ध्येयावरती रोख नजर, अजून एक प्रयत्न कर. आणि त्या प्रयत्नांची गरज आहे. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. धावफलकावरती 56 बनल्यात आणि आता मात्र अविस्मयतेची लढाई मैदानावरती सुरू झाली. हा क्रिकेट संघर्ष आहे. क्रिकेट स्वाभिमान आहे. हा क्रिकेट आमचा अभिमान आहे आणि स्वाभिमान अभिमान पणाला लागलाय. 9 चेंडू 15 धावांची गरज. बिगिट केला जातोय. मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक टपाक. हा चेंडू सीमारेषा आर पार फरार. शानदार चौकार. 4 धावा. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान. पिंपरी चिंचवड प्रीमियर. प्रेक्षकांना ही महत्वाची सूचना असणार आहे. 60 धावा धावफलकावरती 4.4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 8 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. हा फटका मात्र या सामन्याला कलाटणी देऊन गेलेला आहे. एका बाजूला अजित गायकवाड 18 चेंडू 40 अंकावरती नावाद आहे. विशाल निकुम पुन्हा एकदा सज्ज होत आहे. आडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे. कभी खुशी कभी गम. पहिल्या चेंडूवरती चौकार. मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती विशाल निकुमचं वर्चस्व पाहायला मिळाले. दर्जेदार गोलंदाजी साकारली. चेंडू डॉट केलाय. मी देखील सांगतोय कच्च्या गुरुचा झेल आहे. मी देखील चांगला क्रिकेट खेळलेला आहे. मी देखील चांगला क्रिकेट अनुभवलेला आहे. मात्र आज आपण पाहत आहे विशाल निकुमला इथे डाव सावरावा लागेल. तर अजित गायकवाड या संघनायकाच्या खांद्यावरती संघाची धुरा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये ओमकार ढवळेची विस्फोटक फलंदाजी आपण पाहिली. मात्र या सामन्यामधनं अजित गायकवाड संघाचा संघनायक इथे मात्र झुंज देताना पाहायला मिळालाय. स्विच हिट अप्रतिम. मैदानाच्या आतमध्ये उठतायत. अग्निज्वाळा मैदानाच्या बाहेर फेकलाय. तोपेचा गोळा. क्लासिकल ट्रेडमार्क
अजित गायकवाडच्या बॅटमधनं बिग बिग षटकार. पिंपरी चिंचवडची ही शान. अजित गायकवाड स्वतःला सिद्ध करतोय, जग तुम्हाला प्रसिद्ध करणार आहे. अजित गायकवाड वैयक्तिक 46 धावसंख्येवरती नाबाद आहे. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. 20 चेंडू खेळलाय, 6 चौकार, 3 षटकार, 230 चा स्ट्राईक रेट आहे. 46 अंकावरती नाबाद आहे. संघासाठी एक हाती तो मात्र लढतोय, भिडतोय, संघर्ष करताना पाहायला मिळतोय. 5 षटकांचा खेळ संपला, 66 बनल्या गेल्यात. बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघाच्या स्कोरबोर्ड मध्ये ह्या धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिलेत. विजयासाठी 5 धावांची गरज आहे. गगनदीप सिंग या गोलंदाजाला इथे आमंत्रित केले शेवटच्या षटकासाठी. तोडाफोडा राज्य करा, फ्लॉग ओव्हर डेथ ओव्हरचं षटक आहे. या षटकामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये बरेचसे बदलाव होतात, मात्र इथे कशा प्रकारचा बदलाव परिवर्तन पाहायला मिळणार. शेवटचे चेंडू 6, विजयासाठी 5 धावांची गरज. हलक्या हाताने तिथे मात्र फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालंय. दुसऱ्या धावेकरता पलायन केलंय. तिथे धावाची संधी आहे, डेंजर एंडला धोका स्वीकारलाय. मात्र एक चुकी पहा तिथे मैदानाच्या आतमध्ये काय करून गेलीत. एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परावर्तित केली गेलेली धाव इथे मात्र स्कोरबोर्डला पुढे घेऊन गेलीत. 68 अंकावरती धावफलक. 5.1 षटकाचा खेळ संपलाय. उर्वरित 5 चेंडू, विजयासाठी 3 धावांची गरज. आणि अजित गायकवाड इथे आपण पाहताय अजूनही रिटर्न सिरीजला आहे, नॉन स्ट्राईक एंडला आहे. हलक्या हाताने चेंडू टॅप केलाय, तिथे मात्र खेळून काढलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत राजेश सोरटे, चेंडू कलेक्ट करतील. कव्हर केला गेलेला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एक सिंगल प्राप्त होईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये 69 धावा इथे आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. विजयासाठी 2 धावांची गरज. स्विच हिट केलाय आणि मैदानावरती आपण पाहतोय बिग 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 ब्लास्ट. आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा अजित गायकवाडच्या नावावरती एक अर्धशतकाची नोंद होईल. टोचतील लाखो काटे तुला, तू त्यांचा आरपार हो, कळेल कुवत तुझी तू विजयाचा षटकार हो. विजयाचा षटकार खेळलाय अजित गायकवाड संघनायकानं आणि सामना जिंकून दिला. अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी संघाला अभिनंदन टीम, कॉंग्रॅच्युलेशन. तर हार्डलक टीम धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला देखील पुढील क्रिकेटसाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच पिंपरी चिंच या किताबाकडे आपण जाणार आहोत आणि प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरलेला खेळाडू, त्याचे नाव आहे अजित गायकवाड. 21 चेंडू, नॉट आउट, 52 धावांची खेळी, 6 चौकार, 4 षटकार. प्लेअर ऑफ द मॅच अजित गायकवाड संघनायक. अजित गायकवाड सरांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच हा किताब स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यासाठी मी सन्माननीय मान्यवर नगरसेवक जालिंदर बापू शिंदे यांना विनंती करतो. प्रदीप शेठ पवार आपल्याला विनंती आहे. तुकारामजी भोपते आपल्याला विनंती आहे. तुषार भाऊ फुगे आणि अनिल अण्णा लांडगे या संपूर्ण मित्रपरिवाराला मी विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब आपण या ठिकाणी अजित गायकवाड यांना पुरस्कृत करतो आहे. सन्माननीय किशोरभाऊ साखरे आपल्याला विनंती, आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. आपणही त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचे. हॅलो चेक, हॅलो 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 चेक. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय जालिंदर बापू शिंदे साहेब आणि सन्माननीय प्रदीपजी पवार, सन्माननीय तुकारामजी भोपते, तुषारभाऊ फुगे, सन्माननीय अनिल अण्णा लांडगे या सर्व मान्यवरांच्या शुभास्ते आपण हा सन्मान ठिकाणी देतोय. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच किताबाचा मानकरी ठरतोय अजितला विनंती आपण या थोडंसं पटपट या. लगेच आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. सामनावीराचा पुरस्कार देखील आपण देतोय. नगरसेवक सन्माननीय जालिंदर बापू शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या शुभास्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण या ठिकाणी देतोय.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक आणि आवर्जून क्रिकेट असू द्या, कबड्डी असू द्या, दहीहंडी असू द्या, कुस्ती असू द्या, या प्रत्येक खेळावरती नितांत प्रेम करणारे सन्मान्य चालिंदर बापू शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या शुभास्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. युवा नेते सचिन बापू कंद यांच्या वतीने एक टी शर्ट आहे, तर स्वर्गीय पैलवान मारुती नाना कंद यांच्या स्मरणार्थ युवा नेते आकाशभाऊ कंद यांच्या वतीने एक ट्रॉफी आहे. त्यानंतर संघ मालकांचा सन्मान आपण करतोय. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात प्रतिष्ठान बोसरी या संघाचे संघ मालक, क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय किशोरभाऊ साखरे या संघ मालकांचा सन्मान आपण करतोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वात संघाचं संघ मालकीत्व घेणारे संघ मालक सन्मान्य किशोरभाऊ साखरे या संघ मालकांचा विशेष सन्मान. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक, तुम्हा सर्वांचं लाडके आणि हक्काचं व्यक्तिमत्व आदरणीय